झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या शहरात चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्रीतून 7 ते 8 ठिकाणी घरफोडी। पोलीस करतात तरी काय, नागरिकांचा सवाल। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात चोरट्यांची चांगलीच दहशत माजली आहे। अधूनमधून चोरीच्या घटना घडत असताना शुक्रवारी एकाच रात्री 7 ते 8 ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडून धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला गेलाय। विविध कॉलनी भागातील बंद घरांचे कुलूप तोडून डल्ला मारण्याचा चोरट्यांचा डाव होता। यापैकी काही ठिकाणी त्यांच्या हाती काही घबाड लागल्याचे सांगितले जाते। विशेषतः शिक्षकांच्या घरांवर चोरट्यांनी लक्ष केल्याचे बोलले जाते। आनंद नगरात राहणारे आरबी राजपूत, त्यांचे शेजारी महावितरण मधील वायरमन तसेच अरुण श्रावगे यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली। श्रावगे यांच्या दोघेही बेडरूम मधील कपाटामधील सामान अस्ताव्यस्त, तर सोने चांदीचे दागिन्यांचे बॉक्स रिकामे आढळून आले। पार्श्वनाथ नगर मध्ये जवळजवळ काल रात्री आम्हाला वेळ माहीत नाही निश्चित, परंतु 3 घरांचं घरफोडी झालेली आहे। घराच्या दरवाजाला असलेले म्हणजे गेटचे लोखंडी जे कडे आहेत ते कापण्यात आलेले आहेत आणि मुख्य दरवाजांचे लाकडी दरवाजे ते सुद्धा कापून मध्ये घरफोडी करण्यात आलेली। 3 घरांमध्ये लोटन जाधव, त्यानंतर पी पाटील सर आणि अरुण श्रावगे सर यांच्या घरात त्याची जी कपाट आहेत ते कपाटांचे लॉकर तोडण्यात आलेले आहेत आणि सगळे बारीकबुद्ध सामान सर्व तपासून सगळं अस्ताव्यस्त घरामध्ये पसरलेलं आहे। कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं, याची आमच्या कॉलनीतर्फे विनंती आहे। पार्श्वनाथ नगरातील लोटन सिंग जाधव, प्रवीण पाटील, रानफुल कॉलनीतील हर्षल काशीनाथ वाघ, विद्या कॉलनीमध्ये राहणारे मुरलीधर श्रीपत पाटील, देशमुख नगरातील सारंग पाटील यांची घरी फोडली गेली। या घरांमधील रहिवाशी कामानिमित्त बाहेरगावी गेली असल्यामुळे घरातून किती रोकड व दागिने चोरीला गेले हे कळू शकले नाही। दरम्यान चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी तात्काळ चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजारच्यांना किंवा पोलीस स्टेशनला कळवावे। घरामधील एक लाईट सुरू ठेवावा। रात्रीच्या वेळी कुठल्या परिसरात पोलीस गस्त घालत नसतील तर कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी केले आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।